कडे अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणात रोहित पवारांनी आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली। तर जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नये असं सांगितलं गेलंय असा आरोपही रोहित पवार यांनी केलाय। तर माझ्यावर दबाव नसून पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेणार असं जय पवार यांनी म्हटलंय। जय पवारांना या बाबतीतली प्रेस कॉन्फरन्स घ्यायची होती, पण त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊ नये असं कुठेतरी तिथं सांगण्यात आलं असं मला कळतंय। त्यांच्या पक्षातल्या लोकांनी, त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनी सांगितलं का भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे अजूनपर्यंत तिथं त्या ठिकाणी स्पष्ट नाही। आम्हाला सर्वांना माहिती पाहिजे की नक्की काय झालं। मला माहिती आहे तुम्ही सगळे माझ्या पत्रकार परिषदेसाठी थांबलेले आहेत। ते पुढच्या आठवड्यात होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेत मी जे काय माझ्या मनातलं आहे आणि जे काय माहिती आहे मी तिथं तुम्हाला सगळ्यांना देईल। आम्ही विचारपूर्वक हा निर्णय घेतला सगळ्यांनी आणि दबाव आमच्यावरती कोणाचाच नाही आहे। जो काही सुशांत सिंग राजपूतचा विषय झाला होता तेव्हा बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी जेव्हा प्रस्ताव सीबीआयकडे पाठवला दुसऱ्या दिवशी तो स्वीकारण्यात आला होता। पण अजितदादांचा प्रस्ताव सांगण्यानुसार मी मुख्यमंत्री कार्यालयाने जे सांगितलेलं आम्ही पाठवलेला आहे। 26 दिवस झाले पण या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी अजूनपर्यंत तो प्रस्ताव जर पाठवला असेल तो सीबीआयने तो स्वीकारला नाही। पण आम्हाला जी माहिती कळते महाराष्ट्र राज्याच्या सरकारने अजूनपर्यंत सीबीआयकडे अजितदादांच्या क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशनचा प्रस्ताव हा पाठवलेला नाही। आम्हाला पण वाटतं सीबीआय इन्क्वायरी व्हायला पाहिजे। मी बोलतोय तुम्हाला, मी परत विनंती करतोय पुढच्या आठवड्यापर्यंत थांबवा। मी बाकीचं सगळं माहिती तुम्हाला देईन। अमेरिकेच्या